काँग्रेस आक्रमक झाले, थेट जाऊयात. शाह के इशारे पे, देवेंद्र फडणवीस के इशारे पे मुंबई कांग्रेस के ऑफिस में हमला हुआ है, उसको सब निषेध करने के लिए सारे कांग्रेस के कार्यकर्ता जो है इकट्ठा हुए. डॉक्टर आंबेडकर का अपमान हम बर्दाश्त नहीं करेंगे. काल काँग्रेसचं ऑफिस सुद्धा फोडण्यात आलं होतं. आज तुम्ही ज्या पद्धतीने भ्याड पद्धतीने काँग्रेसचं ऑफिस तोडण्यात आलेलं आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कार्यकर्त्यांना आता पोलीस ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळतात. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पोलिस तुम्हाला ताब्यात घेतात, त्यांचं सरकार आहे ते पाहिजे तसं कार्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. फडणवीस तुमको इस्तीफा देना होगा, अमित शाह तुमको इस्तीफा देना होगा. कल मुंबई कांग्रेस ऑफिस में जो हल्ला हुआ है उसके विरोध में अमित शाह को इस्तीफा देना होगा. बाबा साहेब आंबेडकर हमारे भगवान है, बाबा साहेब आंबेडकर हमारे भगवान है, बाबा साहेब आंबेडकर हमारे भगवान है. अमित शाह को इस्तीफा देना होगा, अमित शाह को इस्तीफा देना होगा, अमित शाह को इस्तीफा देना होगा. कल जो हल्ला हुआ है मुंबई कांग्रेस ऑफिस के ऊपर, उसके ऊपर हम निषेध करते हैं. मुंबई कांग्रेस, राहुल गांधी जिंदाबाद, बाबा साहेब आंबेडकर जिंदाबाद. पोलीस जे आहेत ते कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या या ठिकाणी गाडीमध्ये या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे. आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर कार्यकर्त्यांना धरलेला आहे. त्यांच्या हातात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता मंत्रालयाजवळच ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतंय. या सर्वांना जर आपण पाहिलं तर हे सगळे भाजप कार्यालयावर जाणार होते, पण त्या आधीच पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अमित शाह को इस्तीफा देना होगा, अमित शाह को इस्तीफा देना होगा. दुसरीकडे जर आपण पाहिलं आपण तर मंत्रालयाच्या बाहेर रास्ता रोको सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. आपण जर पाहिलं तर गाड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि मंत्रालयाच्या समोरच हे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर अनेक कार्यकर्ते नहीं चलेगी. अमित शाह ने जिस तरह से बाबा साहेब आम्बेडकर का अपमान किया है, जिस तरह हमारे देश का अपमान किया है, उसी तरह मांग है हमारी, अमित शाह इस्तीफा दो, अमित शाह इस्तीफा दो. महाराष्ट्र की जनता, देश की जनता तुम्हें माफ नहीं करेगी. अमित शाह इस्तीफा दो. आपण जर पाहिलं तर कार्यकर्त्यांना आता इथे ताब्यात घेण्यात आलेला मंत्रालयाच्या समोर हे कार्यकर्ते जे आहेत ते बसले होते. या ठिकाणी ताब्यात महिला कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही भाजप कार्यालयावर जाणार होता? हो, आम्ही जाणार होतो. आम्ही आता इथे मंत्रालय समोर आले, अधिवेशन चालू आहे. लोकांना माहिती आहे की ज्या हिशोबाने अमित शहानी अपमान केले डॉक्टर बाबासाहेब काँग्रेसचं ऑफिस सुद्धा फोडण्यात आलं. बरोबर आहे. त्यांचा हा जी दादागिरी आहे, तानाशाही, त्याच्या विरोधात आम्ही आज रस्त्यावर उतरले आहेत सगळे काँग्रेसची कार्यकर्ते. तोडमोड केलेले बीजेपी सरकारला त्याच्याबद्दल आम्ही निषेध करतो. त्यांनी रेझिग्नेशन दिलं पाहिजे, त्यांनी इस्तीफा दिला पाहिजे आणि बाबासाहेबचा अपमान काँग्रेस सहन नाही
तर या ठिकाणी अमित शहानी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे सगळे या ठिकाणी आलेले महिला पुरुष काँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते. इतर कार्यकर्त्यांना आपण जर पाहिलं तर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते. जे काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत होते त्यांना ताब्यात घेतलं. ते भाजप कार्यालयाच्या दिशेने जात होतं आणि त्या ठिकाणी या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि ही पोलिसांची गाडी आपण जर पाहिलं तर सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते यामध्ये त्यांना या ठिकाणाहून आता नेण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते. सगळे कार्यकर्ते या ठिकाणाहून आता आपल्याला जाताना पाहायला मिळतात. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कार्यकर्ते चाललेले आहेत. आपण पाहू शकतो. तुम्ही या तुम्हाला घेऊन नाही बाजी जी आहे ती सुद्धा सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता पोलीस स्टेशनच्या दिशेने या कार्यकर्त्यांना नेण्यात येतं. दुसरीकडे आता महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी महिला कार्यकर्त्या सुद्धा आहेत आणि त्यांना सुद्धा आता पोलीस ताब्यात घेण्यासाठी महिला पोलिसांना या ठिकाणी बोलवलं. अरे तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. महिला पोलीस कार्यकर्त्या आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी पोलिसांनी अडवलेलं आहे आता. आणि जर आपण पाहिलं तर मोठी घोषणाबाजी या ठिकाणी तानाशाही नहीं चलेगी. आपण जर पाहिलं तर आधी पुरुष कार्यकर्ते जे होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आता ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात येत आहे. महिला कार्यकर्त्या ज्या होत्या त्यांना या ठिकाणी आता ताब्यात घेण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते. इस्तीफा दो, इस्तीफा दो, अमित शाह पोलीस आता महिलांना सुद्धा या ठिकाणी ताब्यात घेताना पाहायला मिळते. आता महिला कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं जात आहे. तुम्हाला सुद्धा ताब्यात घेतलं जातं या ठिकाणी ताब्यात जे आहे ते घेण्यात येते. महिला कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मंत्रालयाजवळ या पोलीस कार्यकर्त्यांना ताब्यात भीम, जय भीम, जय 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 भीम. हे तानाशाही आहे पण आम्ही लढत राहणार. काँग्रेसचे कार्यकर्ता लढत राहणार. आम्ही अमित शहाची रेसिग्नेशन पाहिलं तर या ठिकाणी राजीनामा द्यावा अमित शहानी असं म्हणणं या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं होतं. आणि